नमस्कार मित्रांनो. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजे होळी. आपण दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन करतो, पूजा करतो आणि आनंद साजरा करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, होलिका दहनाचा अग्नी हा अत्यंत पवित्र मानला जातो. अनेकदा आपण घरातील नकारात्मकता दूर करण्याच्या नादात किंवा माहिती नसल्यामुळे अशा काही गोष्टी अग्नीत टाकतो, ज्याने उलट आपलं नुकसान होऊ शकतं. होळीच्या अग्नीत काय टाकावं हे तर सगळ्यांनाच माहीत आहे, पण काय टाकू नये हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्ही या चुका केल्या तर लक्ष्मी माता रुसू शकते किंवा घरात दरिद्रता येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया या निषिद्ध वस्तूची यादी. मित्रांनो, होलिका दहनाच्या अग्नीला आपण अग्निदेव मानतो. त्यामुळे त्यात कचरा किंवा अपवित्र वस्तू टाकणे हा शास्त्राप्रमाणे दोष मानला जातो. खालील वस्तू टाळणे अत्यंत गरजेचं आहे. पवित्र झाडांची लाकडे. पिंपळ, वड, आंबा आणि शमी ही झाडे पूजनीय आहेत. त्यांची लाकडे होळीत टाकणे अशुभ मानलं जातं. पाणी असलेला नारळ. आपण होळीत सुका नारळ अर्पण करतो, पण चुकूनही पाणी असलेला ओला नारळ अग्नीत टाकू नका. तुळशीचे पानं. तुळस विष्णुप्रिय आहे. ती पवित्र असल्याने तिला अग्नीत जाळणे निषिद्ध मानलं जातं. त्यामुळे तुळशीचे पानं हे होळीत टाकू नका. प्लास्टिक आणि चामड्याच्या वस्तू. आजकाल अनेकजण प्रदूषणाचा विचार न करता प्लास्टिक किंवा जुन्या चामड्याच्या वस्तू होळीत टाकतात. हे केवळ पर्यावरणासाठीच नाही तर आध्यात्मिकदृष्ट्याही चुकीचं आहे. जुनी झाडू आणि घाणेरडे कपडे. घराची घाण काढण्यासाठी वापरलेली जुनी झाडू किंवा फाटके तुटके घाणेरडे कपडे होळीत टाकू नका. यामुळे घरातील लक्ष्मी निघून जाते असं मानलं जातं. काचेच्या आणि तुटलेल्या वस्तू. फुटलेली काच किंवा चोरीचं सामान कधीही पूजेच्या अग्नीत अर्पण करू नये. मग अग्नीला काय अर्पण करावं? आता तुम्ही म्हणाल, मग शुभ काय आहे? होलिका दहनाच्या वेळी तुम्ही खालील गोष्टी अर्पण केल्यास घरात सुख समृद्धी येते. गाईच्या शेणाच्या गौऱ्या. यामुळे वातावरण शुद्ध होतं. नकारात्मकता दूर करण्यासाठी अक्षता आणि पिवळी मोहरी तुम्ही होळीला अर्पण करू शकता. गव्हाची आणि हरभऱ्याची नवीन कणस. या नवीन पिकाचा नैवेद्य म्हणून तुम्ही होळीला अर्पण करू शकता. कापूर, लवंग आणि बत्ताशे. यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा वाढते. यामुळे तुम्ही होळीला कापूर, लवंग आणि बत्ताशे अर्पण करू शकता. यासोबतच काळे तीळ आणि तूप हे आरोग्यासाठी आणि ग्रहांच्या शांततेसाठी उत्तम मानलं जातं. त्यामुळे तुम्ही होळीला काळे तीळ आणि तूप अर्पण करू शकता. यावर्षी 2 मार्चला संध्याकाळी होलिका दहन केलं जाईल आणि 3 मार्चला आपण रंगाचा सण म्हणजे धुलिवंदन साजरा करणार आहोत. पूजेच्या वेळी मनात शुद्ध भाव ठेवा आणि अग्निदेवतेला नमस्कार करून आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची प्रार्थना करा. तर मित्रांनो, या होळीला या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींची काळजी नक्की घ्या. श्रद्धेने आणि नियमाने केलेली पूजाच फळाला येते. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांच्याकडूनही या चुका होणार नाहीत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.